येस. सो आज आपला 11वी स्टेट बोर्डचा जे आपण बायोलॉजी सेक्शन बघत आहोत त्यातला पुढचा पॉइंट आहे किंगडम प्लांटिंग. ओके. काल आपण 3 किंगडम्स बघितले होते, ते म्हणजेच किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा आणि तिसरं फंगाय. ठीक आहे. आज आपण चौथं किंगडम बघणार आहोत, ते म्हणजेच किंगडम प्लांटे, सृष्टी वनस्पती. राईट. तर इन द अर्लियर चॅप्टर वी हॅव स्टडीड डिफरंट aspects of classification. The kingdom Plantae is further classified on the basis of characteristics लाईक आता बघा, जी पण वनस्पती सृष्टी आहे यांचे अजून वर्गीकरण केले जातं कशाच्या आधारावर? ॲब्सन्स और प्रेझन्स ऑफ सीड्स. ठीक आहे. व्हॅस्क्युलर टिश्यू म्हणजेच काय की जायलम आहे का नाही. जायलम आणि फ्लोएम कधी हे उती असेल, रसवाहिनी आणि जलवाहिनी उती असेल त्यांना आपण काय म्हणतो? सहवनी वनस्पती. आणि समजा हे नसतील रसवाहिनी आणि जलवाहिनी तर यांना आपण म्हणतो असहवनी वनस्पती. तर व्हॅस्क्युलर टिश्यूज आणि डिफरन्सिएशन ऑफ प्लांट बॉडी. प्लांट बॉडी म्हणजेच काय? वनस्पतीचे जे पण शरीर असतो हे मूळ म्हणतो ना आपण, मुळं, खोड, पानं याच्याने बनलेली असतात. बरोबर. तर याच्या आधारावर अजून वर्गीकरण करण्यात आलेले आहे सृष्टी वनस्पतीचे. ओके. आता पुढे बघा, फॅनेरोगॅम्स आर कॉमनली कॉल्ड सीड प्रोड्युसिंग प्लांट्स. तर फॅनेरोगॅम्स म्हणजेच काय? सीड प्रोड्युसिंग प्लांट्स, बीज तयार करू शकतात, त्यांना आपण या गटामध्ये घेतो. दे प्रोड्यूस स्पेशल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर दॅट आर विजिबल. आणि यांच्याकडे विजिबल म्हणजेच फॅनेरोज म्हणजेच काय? विजिबल. यांचे जे पण काय रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर असेल, सीड्स असेल, हे आपल्याला डोळ्याने दिसू शकतात. ओके. ते एक गट फॅनेरोगॅम्स आणि दुसरं क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स आर द स्पोर प्रोड्युसिंग प्लांट्स. हे काय तयार करतात? बीजा. ठीक आहे. बीजाणू स्पोर्स तयार करणारे जे वनस्पती असतात त्यांना कशामध्ये घेतलेलं आहे? क्रिप्टोगॅम्स. अँड डू नॉट प्रोड्युसेस सीड्स अँड फ्लावर्स. आणि यांच्यामध्ये बघा, बीज पण तयार होत नाही आणि फुलं पण तयार होत नाही. ओके. दे रिप्रोड्यूस सेक्शुअली बाय गॅमेट्स बट सेक्स ऑर्गन्स आर कन्सिल्ड. त्यांच्यामध्ये बघा लैंगिक प्रजननच होतं, लक्षात ठेवा, मेल आणि फिमेल गॅमेटच्या फ्युजनद्वारे. पण यांच्यामध्ये जे पण सेक्स ऑर्गन्स असतील हे दिसत नाही, हे अंतर्गत असतात. राईट. क्रिप्टो म्हणजेच काय? हिडन, लपलेले. गॅमोज म्हणजेच काय? मॅरेज. जे पण काय गॅमेट्स असतील मेल आणि फिमेल गॅमेट्स ते लपलेले अंगके असतात, म्हणून याला आपण म्हणतो क्रिप्टो गॅम्स. ओके. तर फॅनेरोगॅम्स सीड प्रोड्युसिंग, यांच्यामध्ये सीड्स तयार होतात. म्हणजेच काय की हे पुष्पधारी वनस्पती. बघा, ज्यावेळेस फूल तयार होईल, ठीक आहे, यस, फूल असेल तर फळ तयार होतो, फळ असेल तर त्याच्यामध्ये बिया असतात. तर हे फॅनेरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स या द स्पोर प्रोड्युसिंग. यांच्यामध्ये नो सीड्स, नो फ्लावर, नो फ्रूट. ओके. चलो. सो आता पुढच्या पॉईंटकडे जाऊयात आपण. नेक्स्ट पॉईंट, क्लासिफिकेशन ऑफ किंगडम प्लांटे इज रिप्रेझेंटेड ॲज फॉलो. तर हे बघा, किंगडम प्लांटे सृष्टी वनस्पतीचं वर्गीकरण, क्रिप्टोगॅम्स, फॅनेरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स जे आहेत ना ते आपण आत्ताच बोललो होतो मागच्यामध्ये. बघा, मागच्या स्लाइडला आपण बघितलं आहे की क्रिप्टोगॅम्स आर द स्पोर प्रोड्युसिंग गॅम्स. स्पोर प्रोड्युसिंग, स्पोर्स तयार होतात. येस. तर यांचे दोन याच्यामध्ये वर्गीकरण होतं, असहवनी म्हणजेच नॉन व्हॅस्क्युलर आणि एक असते आहे सहवनी म्हणजेच व्हॅस्क्युलर प्लांट. तर नॉन व्हॅस्क्युलर आणि व्हॅस्क्युलर प्लांट्स. तर क्रिप्टोगॅम्सचे 3 हे बघणार आता तुम्ही. असहवनी कोणते आहेत? थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा. असहवनी म्हणजेच यांच्या या वनस्पतीमध्ये झायलम आणि फ्लोएम, रसवाहिनी आणि जलवाहिनी हे उत्ती बघायला भेटत नाही. आणि व्हॅस्क्युलर क्रिप्टोगॅम्स मधला सहवनी कोणते आहेत? टेरिडोफाइट. म्हणजेच या वनस्पती किंवा या गटामध्ये काय म्हणतात? रसवाहिनी, जलवाहिनी या उतीपासून ही तयार झालेली असते. राईट. आणि फॅनेरोगॅम्स सीड प्रोड्युसिंग, फ्रूट प्रोड्युसिंग प्लांट्स जे आहेत फॅनेरोगॅम्स, ते आर द व्हॅस्क्युलर प्लांट्स. त्यांच्यामध्ये फक्त व्हॅस्क्युलर प्लांट्स असतात, सहवनी वनस्पती आहेत. आणि यांचं पण वर्गीकरण आपण कसं करतो? जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. हे मी पुढे सांगेल व्हॉट इज जिम्नोस्पर्म आणि व्हॉट इज अँजिओस्पर्म. तर अँजिओस्पर्म, आता अँजिओस्पर्मचे पण आपण 2 याच्यामध्ये वर्गीकरण करतो. एक आहे डायकॉटिलिडॉन आणि एक आहे मोनोकॉटिलिडॉन. एक दलपत्री, द्विदल पत्री. क्लिअर सगळ्यांना? तर हे पुढे सगळं डिटेलमध्ये येणार आहे, पण एक चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके. चलो. सो नेक्स्ट आता याच्यावर क्वेश्चन येतात. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा कोणती सहवनी आहे क्रिप्टोगॅम्समध्ये? तर तुम्हाला माहित असायला पाहिजे टेरिडोफाइट. सो हे लक्षात ठेवा. ओके. चलो, आता नेक्स्ट पॉईंटकडे जाऊयात आपण. एक आता आपल्याला बघायचं, जसं थॅलोफायटा फर्स्ट डिव्हिजन आपण बघणार आहोत. थॅलोफायटा. ठीक आहे. मेंबर्स आर मोस्टली aquatic, few grow on other land as epiphytes.
हे थॅलोफायटा गटातील ज्या वनस्पतीने हे बहुतेक करून तुम्हाला कुठे बघायला मिळतात पाण्यामध्ये. हे फक्त पाण्यात आढळते किंवा ह्या काही दुसऱ्या वनस्पतींवर आधार घेऊन जगत असतात, ज्याला आपण म्हणतो एपिफाइट, वेलीसारखे असतात. सम ग्रो सिम्बायोटिकली अँड एपिझोइक, दॅट इज सम ग्रो सिम्बायोटिकली. सिम्बायोटिकली म्हणजेच काय, सहजीवी पद्धतीने हे कोणाबरोबर तरी जगत असतात. अँड एपिझोइक, आता ते काय आहे, दॅट इज ग्रोईंग ऑर लिव्हिंग नॉन पॅरासायटिकली ऑन द एक्सटिरियर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे सिम्बायोटिकली म्हणजेच काय की सहजीवी पद्धतीने. याचं उदाहरण आपण लायकेन घेतो. येस, लायकेन मध्ये कोण असतं आहे, एक अल्गे असते आणि एक काय असते, फंगा. अल्गे हे कोणत्या याचं उदाहरण आहे, थॅलोफायटाचं. तर हे एक सहजीवी पद्धतीने राहतात. किंवा काही थॅलोफायटा गटातील हे एपिझोइक. एपिझोइक म्हणजेच काय की एका दुसऱ्या वनस्पतीवर जगत असतात पण त्यांच्याकडनं त्यांना त्रास न देता. लक्षात ठेवा. ओके, त्यांच्या बाहेर एखाद्या वनस्पतीच्या बाहेरच्या बाजूला जगून राहत असतात. ठीक आहे. येस, नॉन पॅरासायटिकली म्हणजे यांच्यापासून ते काय अन्न वगैरे घेत नाही किंवा त्यांना त्रास पण देत नाही, फक्त त्यांच्या ठिकाणी ते जगत असतात. राईट, याला आपण म्हणतो एपिझोइक. आता ॲक्वॅटिक अल्गे बघा. आता बघा, थॅलोफायटाचं ॲक्वॅटिक अल्गे ग्रो इन मरीन और फ्रेश वॉटर. म्हणजे थॅलोफायटा गटातील ह्या ज्या वनस्पतींना आहे एक तर गोड्या पाण्यात पण आढळतील किंवा सागरी पाण्यात पण. मोस्ट ऑफ देम आर फ्री लिव्हिंग वेल सम आर सिम्बायोटिक. ओके, ते आत्ताच मी तुम्हाला सांगितलंय, काही सहजीवी पद्धतीने राहतात, काही मुक्तपणे जगतात. प्लांट बॉडी इज थॅलॉइड. थॅलॉइड म्हणजेच काय की दॅट इज अनडिफरेन्शिएटेड इंटू रूट, स्टेम अँड लिव्स. म्हणजेच की ही जी पण थॅलोफायटा गटातील वनस्पती आहे ना, यांना कोणतीच अवयव नसतात. म्हणजे फुलं, पानं, खोड, मुळं हे काही सुद्धा नसतात. दे मे बी स्मॉल युनिसेल्युलर मायक्रोस्कोपिक लाईक क्लोरेला. ठीक आहे. तर हे कसे असतात हे वनस्पती, आता यांना कधी मुळं, पानं, खोडं हे काहीच नाही आहे. तर हे कसे दिसत असतात, एक तर हे युनिसेल्युलर एक पेशी असू शकतात, सूक्ष्म म्हणजे मायक्रोस्कोपिक, जे तुम्ही मायक्रोस्कोप असं डोळ्याने दिसणार नाही. त्याचं उदाहरण कोणतं आहे, क्लोरेला. सी, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्लमायडोमोनास. तर क्लमायडोमोनास, क्लोरेला या वनस्पती काय आहे, एक पेशीय आणि मायक्रोस्कोपच्या खाली आपण बघू शकतात. आणि क्लोरेला हे नॉन मोटाईल आहे, म्हणजे ती हालचाल करत नाही, एकाच ठिकाणी स्थानबद्ध असते. क्लमायडोमोनास मुक्त संचार करणारी आहे. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. हे इम्पॉर्टंट पॉईंट लिहून ठेवा तुम्ही. आता हे बघा, थॅलोफायटाचे युनिसेल्युलर बघितले. आता काही यांच्यामध्ये कसे असतात, बहुपेशीय. दे कॅन बी मल्टीसेल्युलर अनब्रांच फिलामेंट्स लाईक स्पायरोगायरा. फिलामेंट म्हणजेच काय, तंतूच्या स्वरूपात असतात. बहुपेशीय ते म्हणजेच काय आहे, स्पायरोगायरा. ठीक आहे, तंतूच्या स्वरूपात असतात, लाईक दिस, शिवाय जसे जसे ना स्पायरोगायरा. ठीक आहे. पण काही जे असतात ना ब्रांच फिलामेंटस, काही जे ब्रांच फिलामेंटस म्हणजेच काय, लाईक दिस, पण त्यांना शाखा पण असतात. अशा प्रकारे तंतूच्या स्वरूपात असेल पण शाखीय असतात. ते म्हणजेच काय, त्याचं उदाहरण काय आहे, कारा, सरगॅसम. सो सी, इम्पॉर्टंट इज उदाहरण. इम्पॉर्टंट काय इथे उदाहरण आहे की कोणाचं उदाहरण आहे. ठीक आहे. अ ह्यूज मायक्रोस्कोपिक सीवीड विच मेजर मोर दॅन 60 मीटर इन लेंथ इज ऑल्सो अन अल्गे. सरगॅसम ही खूप मोठी अल्गे आहे, म्हणजे हे खूप मायक्रोस्कोपिक म्हणजे खूप मोठी असते आकाराने. तिची लांबी 60 मीटर पर्यंत पण असू शकते. ही सागरी भागात बघायला मिळते. ओके, तर दिस इज अ थॅलोफायटा. बघा, खूप सारे एक्झाम्पल्स मी इथे डिस्कस केले आहेत, तर सगळे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा, द अल्गल सेल वॉल, जी पण अल्गे असते थॅलोफायटा गटातील जी वनस्पती, ज्याला आपण शैवाळ म्हणतो, अल्गल सेल वॉल, हे कसे बनलेले असतात. तर अल्गल सेल वॉल कंटेन आयदर पॉलिसेक्राइड्स लाईक सेल्युलोज, ग्लुकोज और व्हेरायटी ऑफ प्रोटीन और बोथ. तर ह्यांची जी पेशी भित्तिका असते ना, लक्षात ठेवा, ह्या अल्गेची शैवाळाची, ती एकतर कशाने बनलेली असते, ग्लुकोज. आणि ग्लुकोज पण कोणत्या प्रकारचा ग्लुकोज असतो, पॉलिसॅकराइड. आणि लक्षात, लाईक सेल्युलोज किंवा प्रोटीन, प्रथिनांनी बनलेली असते. रिझर्व फूड इज इन द फॉर्म ऑफ स्टार्च अँड इट्स अदर फॉर्म. आणि त्यांच्यामध्ये बघा, ही वनस्पती आहे ना, वनस्पती स्वतःचं अन्न तयार करत असते आणि हे अन्न तयार करून कोणत्या स्वरूपात ही साठवून ठेवत असते, तर ही पिष्टमय पदार्थ स्टार्चच्या स्वरूपात किंवा काही इतर स्वरूपात ही साठवून ठेवत असते. रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय व्हेजिटेटिव्ह, असेक्शुअल अँड सेक्शुअल वे. यांच्यामध्ये प्रजनन, या शैवाळमध्ये प्रजनन एक तर अलैंगिक पद्धतीने किंवा लैंगिक पद्धतीने, दोघं पद्धतीने होत असतं, सेक्शुअल किंवा असेक्शुअल मेथड. द लाईफ सायकल शो फेनॉमेना ऑफ अल्टरेशन ऑफ जनरेशन. आता अल्टरेशन ऑफ जनरेशन काय आहे हे पुढे आपल्याला सांगायचंच आहे, त्यावेळेस कळेलच. तर तुम्हाला इथे महत्त्वाचं आता काय लक्षात ठेवायचं आहे ना, की थॅलोफायटा शोज अल्टरेशन ऑफ जनरेशन. कधी असं विधान तुम्हाला विचारलं गेलं
तर यस, ठीक आहे. डॉमिनंट हॅप्लॉइड अँड रेडिस डिप्लॉइड फेजेस. हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड काय असतं? हॅप्लॉइड म्हणजेच काय की एक, आणि डिप्लॉइड म्हणजेच काय? दोन गॅमेट्स. तर इथे एवढंच लक्षात ठेवायचं आहे. अल्गे आर क्लासिफाईड ॲज पर इट्स पिगमेंट. आता ही जी पण शैवाळ असते ना, थॅलोफायटा गटातील जी पण वनस्पती शैवाळ जी आहे ना, याचं वर्गीकरण त्यांच्यामध्ये कोणते पिगमेंट आहे, आलं लक्षात, कोणते रंगद्रव्य आहे त्याच्यावरनं यांचं वर्गीकरण केलं जातं. तर पिगमेंट लाईक कोणते रंगद्रव्य? एक तर क्लोरोफिल, झॅन्थोफिल किंवा फायकोबिलिन याच्यावरनं काय केलं जातं? शैवाळचं वर्गीकरण केलं जातं. तर आता आपण पुढे पण बघूयात. तर पहिलं शैवाळचं पहिलं वर्गीकरण जे आपण पिगमेंट अनुसार, रंगद्रव्य अनुसार बघत आहोत, तर ते आहे क्लोरोफायसी. फर्स्ट आहे क्लोरोफायसी, ज्याला आपण ग्रीन अल्गे पण म्हणतो, ज्याला आपण हिरवी शैवाळ पण म्हणतो. दीज आर मोस्टली फ्रेश वॉटर. फ्रेश वॉटर गोड्या पाण्यातच तुम्हाला जास्त बघायला मिळते, काही निमखाऱ्या पाण्यात किंवा खाऱ्या पाण्यात, पण जास्त करून गोड्या पाण्यात बघायला मिळते. प्लांट बॉडीज युनिसेल्युलर, एक पेशी आहेत. कोलोनियल फिलामेंटस सेल वॉल कंटेन्स सेल्युलोज. हे एक पेशी असतात. कोलोनियल म्हणजेच काय? अनेक सजीव, अनेक ग्रीन अलगा एकत्रित राहत असतात आणि हे तंतूच्या स्वरूपात असतात, म्हणजेच फिलामेंटस. क्लोरोप्लास्ट आर ऑफ व्हेरियस शेप लाईक डिस्कॉइड, प्लेट लाईक, रेटिक्युलाट, कप शेप, रिबन शेप और स्पायरल विथ क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल बी. आता तुम्हाला माहिती आहे वनस्पती पेशीमध्ये क्लोरोप्लास्ट याच्यामध्येच काय असतं? क्लोरोफिल असतो, आणि हा क्लोरोप्लास्ट विविध आकारांचा असतो. क्लोरोप्लास्ट जो आहे हा पेशीचा अंगक, वनस्पती पेशीचा अंगक हा विविध आकाराचा असू शकतो. डिस्कॉइड लाईक दिस, प्लेटच्या आकाराचा असू शकतो, रेटिक्युलेट शेप असू शकतो, कप, रिबन शेप, स्पायरल शेप. ठीक आहे, हे बघा, हे दिस इज अ रिबन शेप है ना, हे रिबनच्या आकाराचा आहे, बरोबर. येस, दिस इज अ प्लेट शेप. ठीक आहे, आणि याच्यामध्ये क्लोरोफिल असतात. तर क्लोरोफिल कोणते पिगमेंट आहे? क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी. लक्षात ठेवा, यांच्यामध्ये क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी हे पिगमेंट असतात ग्रीन अल्गेमध्ये. ओके, अँड द स्टोर्ड फूड इज इन द फॉर्म ऑफ स्टार्च. आणि ग्रीन अल्गे जी पण वनस्पती अन्न तयार करते ना, हिरवी शैवाळ प्रकाश संश्लेषणद्वारे जे पण काय अन्न तयार करेल ना, ते अन्न ती स्टार्चच्या स्वरूपात काय करते? साठवून ठेवते. ओके, तर क्लोरोफायसीचे उदाहरण बघा, क्लमायडोमोनास आणि दुसरं आहे स्पायरोगायरा. ए आहे कारा. हे ऑलरेडी मी तुम्हाला मागे सांगितलं ना, व्हॉट इज कारा, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, स्पायरोगायरा. ओके, तर हे सगळं लक्षात ठेवा. ऑलरेडी आपण लास्ट स्लाइडला हे सगळे एक्झाम्पल्स बघितले आहेत. ओके, तर हे कोणाचे आहेत? ग्रीन अल्गीचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, चलो, सो नेक्स्ट आता नेक्स्ट पायरिनॉइड्स आर लोकेटेड ऑन क्लोरोप्लास्ट. हां, आता पायरिनॉइड्स काय आहे? पायरिनॉइड्स इथे एक बघा, ठीक आहे. पायरिनॉइड्स हे तुम्हाला दिसतं आहे स्पायरोगायरा. येस, हे रिबन शेप हे आहे याचे. येस, याच्यामध्ये काही जे आपण म्हणतो ना स्टार्चच्या स्वरूपात अन्न साठवतात काही पायरिनॉइड्स. सो दिस इज पायरिनॉइड्स. ओके, चलो आता पायरिनॉइड्स बद्दल आपण बोलूयात. येस, तर पायरिनॉइड्स आर लोकेटेड ऑन क्लोरोप्लास्ट. Members are rich in protein, so used as food, used even by space travelers. Example, Chlorella, Chlamydomonas, Spirogyra, Cara, Volvox, Velotrix, etc. म्हणून लक्षात ठेवा, एक तर पहिली बात क्लोरेला हे जे आहे ना, हे जे पण आपले स्पेस हे असतात ना, शिप्स जे असतात जे अंतरावरती जातात, ठीक आहे, ते क्लोरेला घेऊन जातात. का? कारण की हे फोटोसिंथेसिस करतात, तर ऑक्सिजन पण रिलीज करतात, प्लस यांच्यामध्ये अन्न साठवलेलं असतं. इट इज इन द फॉर्म ऑफ स्टार्च और इट इज इन द फॉर्म ऑफ पायरिनॉइड. पायरिनॉइडमध्ये काय असतं? प्रोटीन्स असतो. तर हे क्लोरेलाला ते अन्न म्हणून पण खात असतात आणि याच्यापासून त्यांना ऑक्सिजन पण उपलब्ध होत असतो, बरोबर. तर हे स्पेस ट्रॅव्हलर्स पण यांना घेऊन जातात. एक्झाम्पल क्लोरेला, क्लमायडोमोनास, स्पायरोगायरा, कारा, व्हॉल्वॉक्स, वेलोथ्रिक्स. बघा, हे 4 एक्झाम्पल आपण अगोदर पण बघितलं. आता नवीन इथे काय बघितलं तुम्ही? व्हॉल्वॉक्स आणि वेलोथ्रिक्स. क्लिअर? येस, सो हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. येस, आता पुढच्या पॉईंटकडे आपण जाऊयात. आणि इथे जे बघा, इंटरनेट माय फ्रेंड, तर ही तुमची जबाबदारी आहे याबद्दल विचार करायची. मी काही सांगणार आहे, बट दिस इज व्हेरी सिम्पल. तुम्ही त्याच्यावर विचार करा. ओके, नेक्स्ट आता दुसरं शैवाळचा प्रकार आहे ते आहे ब्राऊन अल्गी, तपकिरी शैवाळ. त्याला आपण फिकोफायसी पण म्हणतो. आता शैवाळचे वर्गीकरण आपण त्यांच्यामध्ये कोणते रंगद्रव्य त्यानुसार केलं आहे ना, तर याच्यामध्ये ब्राऊन अल्गीमध्ये कोणता पिगमेंट असेल ते आता आपण बघूयात. तर प्लांट बॉडी फिकोफायसी कसे दिसते? मोस्टली मरीन.
बघा, हिरवी शेवाळ हे गोड्या पाण्यात होतं, तर हे फिकोफायसी बहुतेक समुद्रात तुम्हाला बघायला मिळते, रेअरली फ्रेश वॉटर. थोडे काही आपल्याला गोड्या पाण्यात बघायला मिळेल. सिम्पल ब्रांच्ड फिलामेंटस, ब्रांच्ड आणि फिलामेंटस तंतूच्या स्वरूपात असते आणि यांना शाखा पण असते, अशा प्रकारे शाखाही असतात ही, राईट. ठीक आहे. एक्झाम्पल काय त्याचं, एक्टोकार्पस. सी, एक्टोकार्पस प्रोफ्युजली ब्रांच्ड म्हणजेच काय, खूप साऱ्या शाखा असतात. प्रोफ्युजली ब्रांच्ड म्हणजेच खूप साऱ्या शाखा तंतू अशा प्रकारचं असेल, तर हे याचं एक्झाम्पल आहे पेटालोनिया. ओके, तर हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. कंबाईनमध्ये एक्झाम्पल्स आणि हे उदाहरण विचारतात तुम्हाला. सेल वॉल हॅज अ सेल्युलोज. सी, हे लक्षात ठेवायचं आता. ती ही जी पण प्लांट बॉडी जी आहे फिकोफायसीची, याची जी पण काय सेल वॉल आहे, ही कशाने बनलेली आहे, सेल्युलोजने. फ्युकन्स अँड अल्गिन, त्याच्या सेल वॉलमध्ये सी काय काय आहे, सेल्युलोज. सी, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, हे लक्षात ठेवा. अँड अल्गिन. तर ब्राऊन अल्गीची सेल वॉल इज मेड अप ऑफ ते ह्याच्याने, राईट. आणि यांच्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट लाईक क्लोरोफिल ए आणि सी. यांच्याकडे जो ब्राऊन अल्गी आहे यांच्याकडे क्लोरोफिल पिगमेंट कोणता आहे, ए आणि सी. आणि दुसरा आहे यांच्याकडे फ्युकोझॅन्थिन. कोणता आहे, फ्युकोझॅन्थिन. आणि याच्याचमुळे त्यांना तपकिरी रंग प्राप्त होतो. ठीक आहे. आणि हे जे पण प्रकाश संश्लेषणद्वारे जे अन्न तयार करतात, हे कशाच्या स्वरूपात साठवून ठेवतात, मॅनिटॉल, लॅमिनेरिया अँड स्टार्च. ठीक आहे. जे पण अन्न साठवतात इट इज इन द फॉर्म ऑफ मॅनिटॉल, लॅमिनेरिया अँड स्टार्च. तर हे लक्षात ठेवा. ठीक आहे. बॉडी इज युजली डिफरेन्शिएटेड इंटू होल्डफास्ट स्टॉक कॉल्ड स्टाइप अँड लीफ लाईक फोटोसिंथेटिक ऑर्गन कॉल्ड फ्रॉन्ट. सी, इथे लक्षात ठेवा. ह्या ज्या पण ब्राऊन अल्गी आहेत ना, हे खास करून स्थानबद्ध असतात, हे मुक्तपणे संचार करत नाही ब्राऊन अल्गी. तर हे कुठेतरी जमिनीला चिटकलेले असतात. तर लाईक यांच्या जी शरीराची रचना तुम्हाला अशा प्रकारे दिसते. सी, होल्ड फास्ट, ही जमिनीला चिटकून ठेवणारा हा भाग होल्ड फास्ट. सी, हा एक खूपसारखा भाग त्याला स्टाईप, आणि हे पाण्यासारखी जी रचना दॅट इज कॉल्ड एज लॅमिना. ओके, तर हे उदाहरण आहे लॅमिनेरियाची. ओके, यस. मेनी स्पीसीज ऑफ मरीन अल्गी आर यूज ॲज अ फूड. आणि बरीचशी ब्राऊन अल्गी याला अन्न म्हणून वापरला जातो. जसं फॉर एक्झाम्पल पॉर्फायरा. यस, हे बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर लॅमिनेरिया, हे जे आता आपण बघितलं. सर्गॅसम. सी, सर्गॅसम. सम स्पेशीज आर यूज फॉर प्रोडक्शन ऑफ हायड्रोकोलॉइड्स. एक्झाम्पल एक्टोकार्पस, फ्युकस. सी, हायड्रोकोलॉइड्स म्हणजेच काय, की हे काही म्हणतात ना, कशात साठून ठेवायचं असेल, ओलसरपणा लागत असेल, तर यांच्यामध्ये एक्टोकार्पस फ्युकसमध्ये ते साठवलं जातं, जिथे मॉइश्चरची गरज असते. तर हायड्रोकोलॉइड्स. ओके, तर हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. ठीक आहे. इथे एक्झाम्पल बघा, स्वर्गॅसम हे दिसते तुम्हाला. ओके, तो आता नेक्स्ट आहे रोडोफायसी. नेक्स्ट जो प्रकार आहे शेवाळाचा बेस्ड ऑन पिगमेंट, दॅट इज रोडोफायसी. दॅट इज अ रेड अल्गी. सी, प्लांट. ठीक आहे. प्लांट बॉडी, यांचं प्लांट बॉडी कशी असते, दीज आर फाउंड इन द मरीन ॲज वेल एज फ्रेश वॉटर. हे दोघीकडे तुम्हाला बघायला मिळेल, सागरी पाण्यात, गोड्या पाण्यात. ठीक आहे. ऑन द सरफेस, डीप सी अँड द ब्रॅकिश वॉटर. आणि सगळीकडे म्हणजे खोल पाण्यात पण, पाण्याच्या पृष्ठभागावर पण, निमखऱ्या पाण्यात पण. येस. प्लांट बॉडी इज थॅलॉइड. थॅलॉइड म्हणजेच काय, की रूट, स्टेम, लीव्स काहीच नाही राहत, सिंपल बॉडी स्ट्रक्चर असते. आता यांच्यामध्ये कोणते पिगमेंट्स बघायला मिळेल, तर यांच्याकडे सेल कंटेन्स क्लोरोफिल ए अँड डी. क्लोरोफिल ए अँड डी आणि फायको इरिथ्रिन. रेड आहे ना, इरिथ्रिन जेव्हा शब्द येतो ना, इट्स रिप्रेझेंट रेड कलर. तो फायको इरिथ्रिन. यस. आणि याच्याचमुळे याला लाल रंग प्राप्त होतो. सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन. सी, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. यांची सेल वॉल कशाने बनलेली आहे, सेल्युलोज आणि पेक्टिनने. ओके, प्रत्येकाची सेल वॉल लक्षात ठेवा, आपण सगळ्यांची बघितली आहे, बरोबर. ग्लूड विथ अदर कार्बोहायड्रेट्स. स्टोर्ड फूड इज इन द फॉर्म ऑफ फ्लुरिडिन स्टार्च. आणि हे जेव्हा प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार करतात, तर हे कोणत्या स्वरूपात साठवून ठेवतात, फ्लोरिडियन स्टार्च. कमर्शियली इम्पॉर्टंट agar agar which is used as a solidifying agent in tissue culture medium is obtained from red algae. याचं लाल शेवाळाचा आर्थिक उपयोग कुठे कुठे होत आहे, आगार आगार एक्सपेरिमेंट लॅबमध्ये वापरतात. आगार आगार, यस, जेली तयार करण्यासाठी.
ठीक आहे, थिक जेल तयार करण्यासाठी हे आगार आगार वापरला जातो, तर हे लाल शेवाळ घेतली जाते त्याच्यात. ठीक आहे, तर ते कोणते कोणते बघा, कॉन्ड्रस, ठीक आहे, ठीक आहे, बॅट्राको स्पर्मम, यस, हे लक्षात ठेवा, राईट. पोरफायरा, जॅलिडियम, ग्रॅसिलेरिया, पॉलिसिफोनिया. सी ते ग्रॅसिलेरिया दिसते तुम्हाला, सी पॉलिसिफोनिया दिसते हे, येस, आणि हे स्पर्म. ओके, चलो. सो एक्झाम्पल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. याला काही ट्रिक बिक नाही आहे, तुम्हाला 2-3दा वाचावं लागेल, त्याच्यानंतर क्लिअर होईल. ओके, चलो. सो नेक्स्ट आता ब्राऊन अल्गे, जे आता आपण मागे ब्राऊन अल्गे बघितलं, त्याच्यामधलं एक उदाहरण आहे केल्प. ब्राऊन अल्गेचं एक उदाहरण आहे केल्प. मे ग्रो अप टू 100 मीटर्स इन हाईट. ओ हो, किती उंच वाढू शकतो हा? 100 मीटर. सो केल्प लक्षात ठेवणार. ओके, चलो. सो नेक्स्ट आता एक अजून आपण बघितली होती जी 60 मीटर पर्यंत सार्गॅसम बघितली होती. आता ही केल्प आपण एक बघितली, तर असे उदाहरण लिहून ठेवा तुम्ही, राईट. आता थॅलोफायटा झाला, आता नेक्स्ट आहे ब्रायोफायटा. ओके, ब्रायोफायटा, ब्रायो म्हणजे मॉस आणि फायटो म्हणजे प्लांट. ब्रायोन, मॉस, फायटोन, प्लांट. सो ब्रायो फायटा. हां, आणि एक लक्षात ठेवा, काल पण जो आपला सेशन झाला त्यात मी शेवटी प्रश्न दिले होते पण कोणीच त्याचे मला उत्तरं दिले नाही. तर याच्यावरनं मला एक लक्षात येत आहे की एक तर तुम्ही सगळा व्हिडिओ पूर्ण बघत नाही शेवटपर्यंत, फक्त कमेंट देऊन देत आहेत. अदरवाईज की तुम्हाला समजलं नाही सेशन म्हणून तुम्हाला उत्तरं आली नाहीत. त्या 2च कंडिशन्स असू शकतात की तुम्ही मला कमेंटमध्ये उत्तर दिलेली नाही आहेत. तर नक्की उत्तर द्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हे व्हिडिओ मी रेकॉर्ड तुमच्यासाठी करत आहे, लक्षात ठेवा. ओके, येस. तर ब्रायोफाइट्स आर मोस्टली टेरेस्ट्रियल प्लांट्स. सी, ब्रायोफाइट्स जे आहेत ना, दे आर टेरेस्ट्रियल. बघा, थॅलोफाइट पाण्यात बघितलं ना आपण, ती पूर्ण पाण्यात होते, एक तर सागरी पाण्यात किंवा गोड्या पाण्यामध्ये. पण ब्रायोफाइट्स आर मोस्टली टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर राहणारे, पण ते पाण्यामध्ये पण बघायला मिळतात किंवा असं डॅम्प आर्द्र भाग असेल तिथे. दे आर फाउंड इन मॉइस्ट शेडी प्लेसेस बट दे नीड वॉटर फॉर फर्टिलायझेशन. ते जमिनीवर असतात पण त्यांना प्रजननासाठी कोणाची गरज असते? पाण्याची गरज असते. अँड कम्प्लिशन ऑफ द लाईफ सायकल, हेन्स दे आर कॉल्ड ॲम्फिबियस प्लांट. म्हणजेच ब्रायोफायटा गटातील ज्या वनस्पती आहे ना, ते जमिनीवर पण राहतात आणि पाण्यात पण राहतात. पाण्यात त्यांना जसं प्रजननासाठी फर्टिलायझेशनसाठी पाण्यात राहणं गरजेचं असतं, त्याच्यामुळे याला आपण काय म्हणतो? जमीन पाणी दोघीकडे राहतात म्हणून याला काय म्हटलं जातं? वनस्पती सृष्टीचे उभयचर. ठीक आहे, तर ब्रायोफायटा हे जे आहे दे इन्क्लूड अप्रॉक्सिमेटली 960 जेनेरा अँड अबाउट 25,000 स्पेशीज. एवढे प्रजाती आहेत ब्रायोफायटीच्या. लाईफ सायकल ऑफ ब्रायोफायटा शोज स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक स्टेजेस. व्हेजिटेटिव्ह प्लांट बॉडी इज थॅलॉइड ऑर लीफी विच रिप्रेझेंट गॅमेटोफायटिक जनरेशन. स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूल रिप्रेझेंट स्पोरोफायटिक जनरेशन. पुढे त्यांची इमेज येईल, त्याच्यात मी तुम्हाला दाखवेलच. म्हणजे यांच्यामध्ये बघा, स्पोरोफायटिक भाग कोणता आहे की जिथे स्पोर्स तयार होत आहे, कॅप्सूल जी आहेत, आणि गॅमेटोफायटिक भाग कोणता आहे की जे लीफ तयार होत आहे. ठीक आहे, येस, तो पण बॉडी पार्ट आहे वनस्पतीच्या पाण्या आहेत दॅट रिप्रेझेंट गॅमेटोफायटिक पार्ट. ठीक आहे, ब्रायोफायटा हॅव रूट लाईक स्ट्रक्चर कॉल्ड रायझोइड्स. बघा, यांच्यामध्ये मुळं नाही आहेत, राईट. ब्रायोफायटा या गटातील वनस्पतींना मुळं नसतात, पण मुळांसारखी एक रचना असते दॅट इज कॉल्ड ॲज रायझोइड्स. याला मराठीमध्ये तुम्ही मुलाभ म्हणतात. ठीक आहे, तर रायझोइड्स असतात. तर रायझोइड्स आर युनिसेल्युलर. ठीक आहे, यस, युनिसेल्युलर असतात. कोणामध्ये? इन लिव्हरवॉर्ट्स. सी, दिस सेंटेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. वाईल मल्टीसेल्युलर इन मॉसेस. लिव्हरवॉर्ट्समध्ये रायझोइड्स युनिसेल्युलर बहुपेशीय कोशामध्ये आहे, मॉसेसमध्ये आहे रायझोइड्स. आता हे मुलाब काय काम करतात? मुळांसारखी रचना असते, ती मुळं नसतात पण मुळांसारखी रचना असते. तर हे काय काम करतात? रायझोइड्स ॲब्झॉर्ब वॉटर अँड मिनरल्स अँड ऑल्सो हेल्प इन फिक्सेशन ऑफ थॅलस ऑन द सबस्ट्रॅटम. ओके, तर हे मुळांसारखंच पाणी शोषून घेणे, खनिज शोषून घेणे आणि त्या ब्रायोफायटाला एक जागेवर स्थिर ठेवणे. ब्रायोफायटा डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स. ब्रायोफायटाचे 2 गट आहेत, दॅट इज लिव्हरवॉर्ट्स आणि मॉसेस. आत्ताच आपण बोललो लिव्हरवॉर्ट्स आणि मॉसेस. सी, तर पहिलं आहे लिव्हरवॉर्ट्स. लिव्हरवॉर्ट्सला हिपॅटिस सी ही म्हणतात.
Okay, so what are liverworts now? These are lower membrane of Bryophyta. These are primitive group of Bryophyta. म्हणजे आपण म्हणतो ना ब्रायोफायटाचा हा जुना ग्रुप आहे, गट आहे, म्हणून त्याला प्रिमिटिव्ह जुना आहे, राईट. हिपॅटेसी liverworts. Gametophyte possess flat plant body called thallus. The thallus is green, dorsiventral prostate with unicellular rhizoids. ठीक आहे. आता पुढे इमेज आहे, आय थिंक सो घेतलेल्या आहेत आपण. येस, ठीक आहे. याची इमेज नाही आली, मॉसेसची झाली ना. एक मिनिट, रिक्सिया, हां हा आहे सी. ठीक आहे. सी, दिस इज द रिक्सिया. हे काय आहे, काय आहे हे? हिपॅटेसी, लिव्हरवॉटचं उदाहरण आहे, लिव्हर वॉटचा उदाहरण आहे. तर इट इज लाईक अ फ्लॅट, असं वाटतं ना एक चपटं फूल असं जमिनी चिटकलेलं आहे. यस, ठीक आहे. तर दिस इज, म्हणून तुम्ही आता परत लिव्हरवॉट्स बद्दल वाचा. गॅमेपॉझस फ्लॅट बॉडी आहे, चपटी. यस. थॅलस इज ग्रीन, म्हणजे त्याचा जो पण बॉडीचा भाग आहे त्यालाच आपण थॅलस म्हणतोय ना, दॅट इज ग्रीन, हिरवं दिसत आहे. डॉर्सिव्हेंट्रल प्रोस्टेट विथ युनिसेल्युलर राईट. डॉर्सिव्हेंट्रल फ्लॅट म्हणजेच काय, मागून पुढून दोघं चपटेच आहे ना ते. येस, त्याला आपण म्हणतो डॉर्सो वेंट्रली फ्लॅट आहे ते, विथ युनिसेल्युलर रायझर्स. आणि त्यांच्यामध्ये जे मुलाब आहे ते कसे आहेत, एक पेश. तर रिक्सिया अँड मर्शंटिना हे एक्झाम्पल्स आहेत. तर रिक्सियाचं उदाहरण इमेज तुम्ही बघितली, त्याच्यावर लक्षात ठेवणार. ओके. दुसरं जे ब्रायोफाईट आहे दॅट इज हॉर्नवॉट्स. मे बी तुम्हाला हे खूप क्लिअर नसेल, पिक्चर दिसत नसेल स्क्रीनवर, बट मी काय बोलते त्याच्याकडे लक्षात ठेवा. ठीक आहे. तो हॉर्नवॉटला अजून काय म्हटलं जातं, अँथोसिरोस. सी क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. हॉर्नवॉट पेक्षा अँथोसिरोस विचारतात, तिथे पण हिपॅटेसी विचारलं आहे तुम्हाला. सो व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. तर दीज मेंबर्स पॉसेस फ्लॅटन्ड थॅलस. द थॅलस प्रोड्यूस हॉर्नी स्ट्रक्चर विच आर कॉल्ड स्पोरोफाइट्स, हेन्स द नेम हॉर्नवॉट्स. आता यांचं जो शरीर असतो ना हॉर्नवॉट्स, हॉर्न म्हणजेच काय, शिंग. तशीच यांची रचना असते. सी, तुम्हाला दिसते लाईक दिस, शिंग सारखी रचना दिसते. येस, खाली फ्लॅट आहे. सी, खाली असं डोर्सो वेंट्रली फ्लॅट आहे, खाली फ्लॅट आहे लाईक दिस ना, हे असं आहे आणि वरती असं शिंग आलेलं आहे जमिनीत, है ना, अशी रचना आहे. म्हणून याला अँथोसिरोस म्हणतात. हॉर्नवॉट्स याचं उदाहरण आहे अँथोसिरोस. ठीक आहे. दुसरं आहे मॉसेस. येस, आता मॉसेस बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आता मॉसेस बघा, पहिले आपण काय बघितलं, सी, पहिले एक उदाहरण काय बघितलं आपण, लिव्हरवॉट्स. ठीक आहे, त्याचे एक्झाम्पल्स बघितले. आता आपल्याला बघायचं आहे मॉसेसचं. त्याला मसाय पण म्हटलं जातं. दीज आर ॲडव्हान्स मेंबर ऑफ ब्रायोफायटा विच पॉसेस इरेक्ट प्लांट बॉडी. हे ॲडव्हान्स आहे, जसं मी म्हटलं ना, ॲडव्हान्स म्हणजे पुढची पिढी असेल ब्रायोफायटाची, ही म्हणजे आता तयार झालेले. प्रिमेटिव्ह म्हणजे ते जुने होते, हिपॅटेसी हे नवीन आहे. मॉसेस ॲडव्हान्स, आणि यांची बॉडी बघा अशी वरती आलेली ना, टॉल बॉडी आहे. येस, ठीक आहे. गॅमेटोफाइट फेज ऑफ द लाईफ सायकल इन्क्लूड्स 2 stages, नेमली प्रोटोनेमा स्टेज अँड लिफी स्टेज. तर यांचे जे शरीर आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला 2 स्टेजेस बघायला मिळतात, प्रोटोनेमा अँड लिफी स्टेज. प्रोटोनेमा म्हणजेच काय, आता पुढे सांगते मी. द प्रोटोनेमा इज अ प्रोस्टेट ग्रीन ब्रांच्ड अँड फिलामेंटस. इट इज ऑल्सो कॉल्ड जिव्हलाइन गॅमेटोफाइट. म्हणजे हे तुम्हाला असं भाग दिसतो ना, हे लाईक दिस, सी, इथे भाग दिसतोय ना लाईक दिस, दिस इज द प्रोटोनेमा स्टेज. लीफ लाईक स्ट्रक्चर, लीफ लाईक स्ट्रक्चर याच्यात दिसते. हे जो वरती गेलेला भाग आहे टॉल आयन आहे. येस, दिस इज द प्रोटोनेमा. ठीक आहे. अँड लिफी स्टेज, तर हे प्रोटोनेमा इट बियर्स मेनी बर्ड्स. लिफी स्टेज इज प्रोड्यूस फ्रॉम ईच बर्ड. सी, आणि याच्या प्रत्येक बर्ड पासून काय तयार होत आहे, एक पान तयार होत असतो. काय तयार होत असतो, पान तयार होत असतो. Clear? Yes. Thus, protonema helps in the vegetative propagation. The leafy stage has a erect, slender stem-like main axis bearing spiral leaf-like structure. Okay. Phylloid. The colloid. इथे 2 टर्म्स लक्षात ठेवा तुम्ही. Phylloid. ठीक आहे. प्रोटोनोमा जसं आता इथे तुम्ही, एक मिनिट, आपण ही आकृती जरा थोडीशी क्लिअर करूया. जस्ट अ मिनिट. आता इथे बघा तुम्हाला दिसेल कोलॉइड. हे 2 नवीन टर्म आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. फायलॉइड. येस, कोलॉइड म्हणजेच काय सांगितलं, द लिफी स्टेज हॅज अ इरेक्ट स्लेंडर स्टेम लाईक. हे जो भाग आहे ना, स्टेम लाईक, इरेक्ट स्लेंडर, वरती उंच गेलेला आहे ना, स्ट्रेट.
याला काय म्हटले? कोलोइड. मेन ॲक्सिस बिअरिंग स्पायरल लीफ लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ फायलॉइड. आणि यांना जे लीफ लाईक स्ट्रक्चर जे भेटले आहेत ना, याला म्हटले त्यांनी फायलॉइड. इट इज फिक्स्ड इन अ सॉइल बाय मल्टीसेल्युलर ब्रांच रायझर्स. आणि हे जमिनीमध्ये असलेले असतात, यांच्यामध्ये पण हे मुळालाभ आहेत जे मल्टीसेल्युलर आहेत, राईट. दी स्टेज बिअर सेक्स ऑर्गन्स. ठीक आहे. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय फ्रॅगमेंटेशन अँड बर्डिंग इन सेकंडरी प्रोटोनेम. आणि यांच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होत असतं बाय फ्रॅगमेंटेशन, म्हणजे दोन तुकडे झाले तर दोन एक नवीन ब्रायोफायटा तयार करतील, राईट. यस, एक्झाम्पल आहे फ्युनेरिया, पॉलिट्रायकम आणि स्पॅग्नम मॉस. तर इथे बघा रिक्सिया, अँथोसिरुस आणि फ्युनेरिया. फ्युनेरिया दिलेला आहे, हे दोन नाही दिलेले आहेत, हे लक्षात ठेवणार. स्पॅग्नम मॉस आणि पॉलिट्रायकम. ओके, तर दिस आर द मॉसेस. ओके, चलो. सो नेक्स्ट आता इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहे मॉसेसचं. सम मॉसेस प्रोव्हाइड फूड फॉर द हर्बिवोर्स ॲनिमल. यस, हर्बिवोर्स म्हणजे घासपूस खाणारे जे प्राणी असतात. यस, त्यांना अन्न पुरवठा करतात मॉसेस. स्पेशीस ऑफ स्पॅग्नम मॉस प्रोव्हाइड्स पीट यूज ॲज अ फ्यूल. स्पॅग्नम मॉस हे ना, याच्यापासून एक प्रकारचा कोळसा तयार होतो पीठ, आणि ते इंधन म्हणून वापरला जातो. मॉसेस आर ऑल्सो यूज ॲज अ पॅकेजिंग मटेरियल फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ लिव्हिंग मटेरियल बिकॉज दे हॅव अ सिग्निफिकंट वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. आणि लक्षात ठेवा, हे जे मॉसेस असतात ना, हे खूप मॉइस्ट असतात. मॉइस्ट म्हणजे यांच्यामध्ये बरीच आर्द्रता असते, ओलसर असतात, आणि त्याच्यामुळे काही पॅकेजिंगसाठी याचा वापर केला जातो. ठीक आहे. जस्ट लाईक लायकेन्स, मोसेस आर फर्स्ट लिव्हिंग बिंग टू ग्रो ऑन द रॉक. म्हणजेच लक्षात ठेवा, मी कालच तुम्हाला सांगितलं होतं लायकिनला पायोनियर स्पेसिस पण म्हणतात. हे एक्स्ट्रा पॉईंट लक्षात ठेवा, कारण की कुठेही पहिले सर्वप्रथम जी वनस्पती येते, कोणतीही प्रजाती येते, त्याला पायोनियर स्पेसिस म्हणतात. तर लायकिन बरोबर मॉसेस पण अशा आहेत ना, की दे आर द फर्स्ट लिव्हिंग बिंग टू ग्रो ऑन द रॉक्स. आणि हे मृदा निर्मितीमध्ये मदत करत असतात. दे डिकम्पोज रॉक टू फॉर्म सॉइल अँड मेक देम सुटेबल फॉर ग्रोथ ऑफ हायर प्लांट्स. सी, very important. Dense layer of mosses help in prevention of soil erosion, thus act as a soil binders. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, आत्ताच आपण बघितलं की नाही, सी लिव्हरवॉर्ट्स, रिक्सिया, हे सपाट आहे ना, ज्यावेळेस जमिनीवर हे खूप साऱ्या प्रमाणात असेल ना, तर काय होतं, मृदेचा धूप जी आहे ती होत नाही, आणि त्याच्यामुळे मृदा ही काय होते, धुपीपासून बचावते. म्हणून याला म्हणतात, सॉईलला ती काय करते, घडवून ठेवते. बाइंडर्स, सॉइल बाइंडर्स म्हणून याचा उपयोग होतो. तो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ मॉसेस. ओके, चलो. इवन स्पॅग्नम मॉस आणि याची वात म्हणून पण वापर केला जातो थंड हवेच्या प्रदेशामध्ये. आता नेक्स्ट आहे टेरिडोफायटा, तिसरा. टेरिडो म्हणजेच काय, टेरॉन म्हणजे लाईक अ फिदर, फिदर म्हणजे पंख, आणि फायटॉन म्हणजे प्लांट. तर यांचे जे बघा पंख सारखे आहेत ना, पक्ष्यांचे पंख कसे असतात तशी रचना आहे ना पानांची. टेरॉन म्हणजे फिदर. ठीक आहे. इव्होल्युशनरी pteridophytes are the first vascular and the true land plants. First vascular बघा, ब्रायोफायटा आणि थॅलोफायटा हे दोन काय होते, असहवर्णी. टेरिडोफायटा काय आहे, सहवर्णी, म्हणजे यांच्यामध्ये झायलम आणि फ्लोएम आहे. आणि ते आर द ट्रू लँड प्लांट्स. ट्रू लँड प्लांट्स म्हणजेच काय, की हे पूर्णपणे जमिनीवर राहायला लागले. यांना प्रजननासाठी पाण्यात जायची गरज नव्हती, जसे ब्रायोफायटाला गरज होते, पण टेरिडोफायटाला तसं नाही, म्हणून यांना रेप्टाइल्स ऑफ प्लांट किंगडम म्हटलं जातं, राईट. हेन्स कन्सिडर ॲज अ फर्स्ट सक्सेसफुल टेरेस्ट्रियल प्लांट्स विथ ट्रू रूट्स. यांच्यामध्ये मुळं तुम्हाला बघायला मिळेल, खोड बघायला मिळेल, पानं पण बघायला मिळते. यांची पूर्ण वनस्पती, झाड यांच्यासारखी रचना बघायला मिळते. दीज प्लांट्स हॅव अ प्रिमिटिव्ह कंडक्टिंग सिस्टम अँड दे आर ओनली क्रिप्टोगॅम्स विथ वेस्क्युलर टिश्यू. द लेट पॅलेझोइक, हां आता हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. द लेट पॅलेझोइक इरा इज रिगार्डेड ॲज द एज ऑफ टेरिडोफाईट. पृथ्वीच्या कोणत्या कालखंडामध्ये टेरिडोफाईट्स किंवा ह्या सहवनी वनस्पती आल्या, ते इट इज अ लेट पॅलिओझोइक. आता लक्षात ठेवा, अशावर आयोग प्रश्न विचारते आहेत. इट इज दिस पिरियड. आता हे काय आहे, भूगोलमध्ये मी शिकवते. येस, द ग्रुप हॅज अबाउट 400 जनरा अँड 11,000 स्पेशीज. किती प्रजाती आहे टेरिडोफाईटच्या, 11,000 प्रजाती आहे. द प्लांट कन्सिस्ट ऑफ पिन्नेट फेदर लाईक लिव्स, जसं सांगितलं ना, पंखासारखी पानं असतात. लिव्स मे बी स्मॉल कॉल्ड मायक्रोफिलस. यस, ठीक है, छोटे छोटे शिलाजिनेला, और लार्ज कॉल्ड मैक्रोफिलस नेफ्रोलेपिस फन.
ठीक आहे, हे बघा खूप मोठे मोठे पानं आहेत ना. येस, दिस इज अ नेफ्रोलेफिस, जे मोठे मॅक्रोफिलस. आणि खूप सूक्ष्म असेल तर दॅट इज शिलाजिनेला, ते खूप छोटी छोटी पानं असतील तर दॅट इज शिलाजिनेन, अशा प्रकारचे. ओके, मायक्रोफिलस. ओके, चलो, सो एक एक टर्म लक्षात ठेवा यार. ठीक आहे. टेरिडोफाइट्स ग्रो इन द मॉइस्ट अँड शेडी प्लेसेस. कुठे बघायला मिळतात? मॉइस्ट अँड शेडी प्लेसेस. टेरिडोफाइट्स शो स्पोरोफायटिक अँड द गॅमेटोफायटिक स्टेज इन लाईफ सायकल. एक्झाम्पल, फर्न्स, नेचे म्हणजे हॉर्स टेल. सम आर एक्वेटिक. एक्वेटिक म्हणजे पाण्यात राहणारे पण आहे काही. सी, आता आपण काय बघितलं की हे पूर्णपणे जमिनीवर राहणारे आहेत टेरिडोफाइट, पण काही टेरिडोफाइट हे पाण्यात पण राहणारे आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ॲझोला आणि मार्सिलिया. झेरोफायटिक, काही शुष्क प्रदेशात राहणारे आहेत टेरिडोफाइट, दॅट इज इक्विसॅटम. आणि काही एपिफायटिक आहे. एपिफायटिक म्हणजेच वेलींच्या स्वरूपात आहे, दॅट इज लायकोपोडियम. तर हे तुम्हाला जोड्या लावामध्ये येऊ शकते हं, की कोणतं आहे. एपिफायटिक कोणती आहे? लायकोपोडियम. शुष्क प्रदेशात झेरोफायटिक इक्विसॅटम. पाण्यामध्ये राहणारी टेरिडोफाइट अझोला. जमिनीवर राहणारी फर्न, नेचे. ओके. Pteridophytes show heteromorphic alteration of generation in which the sporophyte is diploid, dominant, autotrophic and independent. It is differentiated into root, stem and leaves. The primary root is short-lived and soon replaced by adventitious root, while stem may be aerial or underground. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? हे जे आहे ना लाईफ सायकल, हे पुढे आहे तो टॉपिक येईलच. लीव्स मे बी स्केली. येस, आता यांची जी पानं आहेत ना टेरिडोफाइटची, हे स्केली, शुष्क प्रदेशामध्ये हे खवल्यांच्या स्वरूपात असते, स्केली इक्विसॅटम. राईट. सिम्पल अँड सेसाईल, लायकोपोडियम. सिम्पल आणि सेसाईल म्हणजेच काय? एकदम नाजूक आणि लवचिक, ही लायकोपोडियम. लायकोपोडियम हे एपिफाइट आहे ना, आत्ताच आपण बघितलं वेलीच्या सोबत. लार्ज अँड पिन्नेटली कंपाऊंड. लार्ज आणि पिन्नेटली कंपाऊंड म्हणजे अशा प्रकारची खूप सारी. पिनेटली कंपाऊंड हे कुठे कोणामध्ये बघायला मिळते? नेचे, नेफ्रोलेफिस, फॉन्स. So see, this is very important. In these members, xylem consists of only tracheids and phloem consists of only sieve cells. See, हे सहवनी वनस्पती आहे ना, म्हणजेच वॅस्क्युलर प्लांट्स आहेत. येस, झॅलम फ्लोएम आहे यांच्याकडे. येस, झॅलम फ्लोएम आहे तर फ्लोएम मध्ये फक्त काय बघायला मिळते? ओनली सिव्ह सेल्स. आणि झायलम मध्ये फक्त काय आहे? ट्रॅकिड्स आहे. सो अगेन दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंडरी ग्रोथ इज नॉट सीन इन द टेरिडोफाइट ड्यू टू ॲब्सन्स ऑफ कॅम्बियम. कॅम्बियम एक प्रकारची झायलम फ्लोएमच्या बाहेर अजून एक ऊती असतात ज्यांच्यापासून त्याची अजून वाढ होत असते, तर हे ॲब्सेंट असतं आहे कोणामध्ये? टेरिडोफाइटमध्ये. तर हे पण इम्पॉर्टंट आहे. टेरिडोफाइट आर क्लासिफाईड ॲज फिलोसिपिडिया, सेलोस्टम, लायकोस्पिडा, सिलाजिनेला अँड लायकोपोडियम, स्पेनोस्पेडा, इक्विसॅटम, टेरप्सिडा, ड्रायोप्टेरिस, टेरिस अँड ॲडियंटम. सो अशा प्रकारे तुम्हाला करावं लागेल. सो इट इज क्लासिफाईड इन टू, इथे करते मी कारण तिथे माझं चेहरा दिसत असेल ना, तर हे अशा प्रकारे तुम्ही क्लासिफाय करू शकतात. यस, हे तुमच्या पुस्तकामध्ये पण आहे. ठीक आहे. फिलोप्सिडा पण हे आपण इथे लायकोस्पिडा असं सगळं लिहून टाका तुम्ही नोट्स करत असताना, खाली उदाहरण लिहा. राईट. आता व्हॉट इज द इकॉनॉमिक, आर्थिक महत्त्व काय आहे टेरिडोफाइटा? तर टेरिडोफाइटा आर यूज फॉर द मेडिसिनल पर्पज अँड ॲज अ सॉइल बाइंडर्स. खूप औषधी गुणधर्म आहे, जसं लायकोपोडियम हे खूप औषधी गुणधर्म असलेले आहेत, लक्षात ठेवा. अँड द सॉइल बाइंडर्स म्हणजेच काय? हे मृदेची झीज होऊ देत नाही. मेनी व्हरायटीज आर ग्रोन ॲज अ ऑर्नामेंटल प्लांट. आणि बऱ्याचशा ठिकाणी जसं आपण बघतो ना फर्न वगैरे, हे जे हे नेचे वनस्पती हे ऑर्नामेंटल प्लांट्समध्ये शोभेच्या वनस्पती म्हणून वापरल्या जातात. ओके, चलो आता नेक्स्ट पुढचं आपल्याला बघायचं आहे. आता बघा, आपण क्रिप्टोगॅम्स बघून झाले. आता आपण बघणार आहोत फेनेरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स झाले आता आपले. आता आपलं बघणार आहोत फेनेरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्समध्ये झालो ब्रायो टेरिडोफाइटा. आणि मला सांगा, आतापर्यंत जे पण आपण वनस्पती बघितली तिथे आपण कुठे फुलं बघितली, कुठे फळं बघितली, कुठे बिया बघितल्या? नाही बघितल्या, फक्त स्पोर्स बघत होतो ना. येस, पण आता फेनेरोगॅम्स आलेत. फेनेरोगॅम्स आलेत तर वनस्पतीचे फूल आहे म्हणजे फळ दिसेल, फळ असेल म्हणजे बिया दिसेल. राईट. तर आता तुमचं सुरू होत आहे फेनेरोगॅम्स. राईट. आता फेनेरोगॅम्समध्ये आपण दोन याच्यात करतो, जिम्नोस्पर्म आणि एक अँजिओस्पर्म. राईट. आता जिम्नोस म्हणजेच काय? नेकेड, उघडे.
आणि स्पर्म्स म्हणजेच काय, सीड्स. तर यांचे जे सीड्स असतात हे डोळ्याने उघडे दिसू शकतात, राईट. देर आर अबाउट 70 जनरा अँड 1000 लिव्हिंग स्पेशीज ऑफ जिम्नोस्पर्म इन द वर्ल्ड. किती प्रजाती आहेत जिम्नोस्पर्मच्या पूर्ण जगभरात? 1000. इन इंडिया इट इज रिप्रेझेंटेड बाय 16 स्पेशीज अँड 16 जनरा अँड 53 स्पेशीज. आणि आपल्या भारतामध्ये किती प्रजाती आढळतात जिम्नोस्पर्म्सच्या? 53. सी कसे आहेत, सी द सायकस है ना. सी आता हे एक एक आपण बघूयात कसे आहेत, एक एक बॉडी पार्ट बघा तुम्ही, पुढे येणारच त्याची कॅरेक्टरिस्टिक्स. ओके वेट. ओहो कर्सर बरं दिसत नाही आहे. चलो आता जिम्नोस्पर्म बद्दल बोलूयात आपण. मे बी तुम्हाला हे क्लिअर नसेल, फक्त ऐका. येस, मोस्ट ऑफ द जिम्नोस्पर्म्स आर एव्हरग्रीन, सदाहरित असतात. श्रब्स और वुडी ट्रीज, श्रब्स छोटे छोटे आकाराने खूप मोठे नसतात, आणि वुडी ट्रीज. दीज आर प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ फ्लावरिंग प्लांट्स प्रोड्युसिंग नेकेड सीड्स. नेकेड सीड, हुगडे, यांचे बिया हुगडे असतात. सीड्स आर नॉट कवर्ड बाय फ्रूट, दॅट इज ओवरी. दे आर व्हॅस्क्युलर प्लांट्स हॅव्हिंग झॅलम विथ ट्रॅकिड्स अँड फ्लोएम विथ सिव्ह सेल्स. झॅलम फ्लोएम आहे म्हणजे ट्रॅकिड्स आणि सिव्ह सेल्स यांच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. कोणामध्ये? जिम्नोस्पर्म्समध्ये. सेम ॲज स्टेरिडोफायटामध्ये पण हेच होतं ना, ट्रॅकिड्स होते आणि फ्लोएममध्ये सिव्ह सेल्स, राईट. द प्लांट बॉडी इज स्पोरोफाइट, इट इज डिफरेन्शिएट इन टू रूट. यांची जी पण प्लांट बॉडी असेल हे इट इज इन द रूट्स असेल, खोड असेल आणि पानं बघायला मिळेल तुम्हाला, राईट. द रूट सिस्टीम इज टॅप रूट सिस्टीम. टॅप रूट यांच्यामध्ये रूट सिस्टीम कशी आहे? टॅप. इन सम रूट फॉर्म सिम्बायोटिक असोसिएशन विथ अदर लाईफ फॉर्म. ठीक आहे. आता इथे हे इम्पॉर्टंट. कोरेलॉइड रूट्स ऑफ सायकस शो असोसिएशन विथ ब्लू ग्रीन अल्गे अँड रूट्स ऑफ पिन्नस शो असोसिएशन विथ एंडोफायटिक फंगाय कॉल्ड मायकोरायझा. सी दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सिम्बायोटिक असोसिएशन ऑलरेडी सहजीवी पद्धतीने आपल्याला लायकेन माहिती असतं, मायकोरायझा माहीत असतो. पण इथे कोरेलॉइड बघा, सायकसचे रूट्स कसे आहेत? कोरेलॉइड रूट्स आहेत. आणि त्याच्याबरोबर कोण राहत असतं अजून? ब्ल्यू ग्रीन, निळहरित शेवाळ राहत असते. तर हे एक सहजीवी पद्धतीने राहतात. दुसरं आहे पिन्नस शो असोसिएशन विथ एंडोफायटिक फंगाय कॉल्ड मायकोरायझा. तर पिन्नस या ट्रीच्या रूट्सवर काही फंगस राहत असतात ज्याला आपण म्हणतो एकंदरीत मायकोरायझा. तर कोरोलॉइड रूट्स तुम्ही बघणार आता. सी आपण मागच्या इमेजमध्ये बघूयात. सी कोरोलॉइड रूट्स ऑफ सायकस. त्या रूट्स बरोबर अजून कोण दिसेल तुम्हाला? ब्ल्यू ग्रीन अल्गी पण राहत असते, निळहरित शैवाळ ज्याला आपण सायनोबॅक्टेरिया पण म्हणतो. ओके क्लिअर, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस, इन जिम्नोस्पर्म स्टेम इज मोस्टली इरेक्ट, एरियल, सॉलिड अँड सिलेंड्रिकल. स्टेम म्हणजेच काय? खोड जी असेल ही सरळ असते, सॉलिड कडक असते. येस, सेकंडरी ग्रोथ इज सीन इन जिम्नोस्पर्म ड्यू टू प्रेझन्स ऑफ कॅम्बियम. म्हणून यांची आडवी वाढ पण होत असते, कॅम्बियम असतो म्हणून सेकंडरी ग्रोथ दिसते. इन सायकस इट इज युजली अनब्रांच्ड, वाइल इन कॉनिफर्स इट इज ब्रांच्ड. द लीव्स, हां बघा, जे पण खोड आहेत ना इन सायकस त्याच्यामध्ये तुम्हाला शाखा बघायला भेटणार नाही, डायरेक्ट पानं असे बघायला भेटतात, राईट. पण इन कॉनिफर, सूचीपर्णी वनस्पती जे आहेत ना तिथे तुम्हाला याच्या असे ब्रांच शाखा बघायला मिळते. Okay, yes, it is branched. The leaves are dimorphic. The foliage leaves are green, simple, needle-like or pinnately compound. Whereas scales leaves are small, membranous and brown. Spores are produced by microsporophyll male and megasporophyll female. See, आता परत आपण मागच्या इमेजकडे जाऊयात. तर येस, स्पोर्स तयार होतात. ठीक आहे, तर हे बघा मेगास्पोरोफिल ऑफ सायकस. इथे हे स्पोर्स तयार झालेले असतात. ठीक आहे. येस, आणि हे स्केली लीफ बाय सायकस. यांची पानं कशी आहेत? स्केल्स लाईक अशी खवल्यांसारखी दिसते आहे. ठीक आहे, हे बघा. आणि मी तुम्हाला सांगितलं ना सायकस आहे याचं डायरेक्ट लाईक क्राउन शेप. याला कुठे शाखा आहेत का? नाही, डायरेक्ट पानं अशी आलीत ना. येस, ओके चलो. सो हे एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि स्पोर्स हे मेगा आणि मायक्रोस्पोरोफिल. ठीक आहे, मेगास्पोरोफिल म्हणजेच फिमेल स्पोर्स असतील, गॅमेट असेल. मायक्रोस्पोरोफिल म्हणजेच मेल स्पोर्स असतील. ओके, सी पिन्नस ट्री विथ कोन्स. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. सायकस इज ग्रोन ॲज अ ऑर्नामेंटल प्लांट. पिन्नस इज यूज्ड ॲज अ सोर्स ऑफ पाईन वूड, टर्पेंटाइल ऑइल आणि पाईन रेझिन. ओके, तर पाईन हे बघा, हा ट्री याचा वापर कुठे कुठे होतो, याचे कोन्स बघा, याच्यावरच स्पोरोफिल्स असतात.
ठीक आहे. चलो, सो कारण स्पोरोफिल्स ही सीड्स दिसतात ना डोळ्याने तुम्हाला, म्हणून हे कशामध्ये येते, जिम्नोस्पर्म्स. ओके, चलो पुढे आता नेक्स्ट पॉइंटकडे जाऊयात. सी, आता डू यू नो जिम्नोस्पर्म लाईक गिंको बिलोबा इज कॉल्ड लिव्हिंग फॉसिल. लिव्हिंग फॉसिल जिम्नोस्पर्मचा उदाहरण. इट इज बिकॉज द प्लांट इज फाउंड इन लिव्हिंग एज वेल एज द फॉसिल फॉर्म अँड द नंबर ऑफ फॉसिल फॉर्म इज मच मोर दॅन द लिव्हिंग फॉर्म. सी, गिंको बिलोबा याला लिव्हिंग फॉसिल म्हणतात. आणि का म्हणतात, इट्स व्हेरी सिम्पल. कारण जे जिवंत तुम्हाला झाड दिसतं त्याच्यापेक्षा तर जीवाश्मची संख्या यांची जास्त आहे. जिम्नोस्पर्म व्हेरी इन देअर साइज. एक्झाम्पल, सिक्योनिया सेमिपरविरन्स इज द टॉलेस्ट लिव्हिंग प्लांट इन द वर्ल्ड, जे जिम्नोस्पर्मचं उदाहरण आहे. इट इज कॉमनली कॉल्ड ॲज अ कॉस्ट ट्रेडवूड ऑफ कॅलिफोर्निया. द हाईट ऑफ द प्लांट इज अबाउट 366 फीट. तर सगळ्यात मोठा उंच जिम्नोस्पर्म, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं टेक्सोडियम म्युक्रोनॅटम हॅज अ गर्थ ऑफ अबाउट 125 फीट. सी, म्हणजेच जी पण गर्थ याची जी ही असेल, काय म्हणतात, रुंदी जी असेल, ठीक आहे, तर ती कोणाची सर्वात जास्त आहे, टेक्सोडियम म्युक्रोनॅटम. ठीक आहे. झॅमिया पिग्मिया इज द स्मॉलेस्ट जिम्नोस्पर्म अँड इज अबाउट 8 सेंटीमीटर. ओनली 8 का 3, क्लिअर, 3 यायला पाहिजे. झॅमिया पिग्मी. तर इथे मोठे छोटे आडवे मोठे कोण आहे ते सगळं दिले आहेत. ओके, चलो आता पुढे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, पुढच्या पॉईंटकडे जाऊयात. आता आहे एंजिओस्पर्म. जिम्नोस्पर्म झालं, आता एंजिओस्पर्म. एंजिओस्पर्म म्हणजेच काय, एनक्लोज्ड वेसल स्पर्म्स म्हणजेच सीड्स. आता यांचे जे सीड्स आहे ना हे आतमध्ये कवर्ड असतात, हे नेगेड राहत नाही, उघडे राहत नाही. तर एंजिओस्पर्म आर द मोस्ट ॲडव्हान्स ग्रुप ऑफ फ्लावरिंग प्लांट. मोस्ट ॲडव्हान्स. हे बघा इथे एक लक्षात ठेवायचं आहे ना, ज्यावेळेस फूल तयार होत आहे ना, फुलापासूनच काय तयार होतो, फळ तयार होतं. आणि फळ आहे म्हणजेच काय आहे, सीड्स आहेत, बिया आहेत. In these plants, the seeds are enclosed within the fruit, that is ovary. Angiosperm is a group of highly evolved plant primarily adapted to the terrestrial habitat. They vary in size. फक्त जमिनीवर आढळतात आणि त्यांचा आकार विविध आकारांचे हे एंजिओस्पर्म बघायला मिळतील. Angiosperm show heteromorphic alteration of generation in which the sporophyte is diploid, dominant, autotropic and independent. The gametophytes, male or female, are recessive, haploid and dependent on the स्पोरोफाइट. हे पुढे सांगेलच मी तुम्हाला अल्टरेशन ऑफ जनरेशन. सो हे आता साईडला ठेवा. ओके, आता एंजिओस्पर्म आर हेटेरोस्पोरस. म्हणजे यांच्याकडे स्पोर्स 2 प्रकारचे आहेत. हेटेरो म्हणजे अनेक प्रकारचे असं तुम्ही म्हणू शकतात, राईट. तर हेटेरोस्पोरस एक प्रकारचं असतं, तो होमो म्हणतो. हेटेरो असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे. तर एक आहे मायक्रोस्पोर्स, कॉमनली कॉल्ड पोलन्स, बरोबर, परागकण, आर फॉर्म्ड इन मायक्रोस्पोरेंजिया और एंथर्स. मेल पार्ट जो असतो, बरोबर आहे, तुम्हाला मेल जो पण फुलांचा जो मेल भाग असतो ना, येस, पुंकेसर ज्याला आपण म्हणतो, या अँथरवर छोटे छोटे परागकण असतात. येस, दॅट इज अ मायक्रोस्पोर्स. दे डेव्हलप इन हायली स्पेशलाइज्ड मायक्रोस्पोरोफिल और स्टेमेन, वाइल मेगा stamen म्हणजेच पुंकेसर. While megaspores are formed in the megasporangia ovales, borne on highly specialized megasporial called carpel. ओके, कार्पेल हे फिमेल पार्ट असेल जिचे ओव्हरीज असतात. तर मग हे पोलन ग्रेन्स तिथे जातात आणि मग तिथे त्यांचं काय होतं, आतमध्ये फर्टिलाइज होतं. हे फिमेल पार्ट आहे. स्टिग्मा आणि स्टाईल याला आपण म्हणतो. दिस इज अ स्टिग्मा, दिस इज अ स्टाईल. Okay, yes. Besides the essential worlds of microsporophyll, androecium and megasporophyll, gynoecium. Microsporophyll मेल पार्टला आपण androecium म्हणतो, फिमेल भागाला काय म्हटलं जातं, gynoecium. There are accessory worlds namely calyx, corolla, arranged together to form flower. तर बघा फुलांमध्ये एक मेल पार्ट असतो, सॉरी हे हे मेल पार्ट आहे, हे फिमेल पार्ट आहे, स्त्रीकेसर, पुंकेसर. बाकी फुलांच्या खाली कधी आपण एक फूल काढला, इथे दिलंय का, आपण घेतलंय का फुलाची एक आकृती, ते असं दिसतंय पण ठीक आहे. चलो, फूल काढल्यानंतर खाली असं असतात की नाही, सी लाईक दिस, आणि मग वरती असं फूल असतो आपला, बरोबर. येस, ठीक आहे. तर दिस हे खालीचे असे हिरवा भाग असतो ना, दॅट इज कॉल्ड ॲज अ कॅलिक्स. आणि कोरुला म्हणजेच हे पेटल्स, पंखुडे असतात ना, पानं फुलांचे पाकळ्याचे असतात, दॅट इज अ पेटल्स, दॅट इज अ कोरुला. आणि याच्यावर हे असे असतात, सी दोन, एक मेल पार्ट असतो, एक फिमेल पार्ट असतो.
क्लिअर? येस, ठीक आहे. तर वोल्फिया इज द स्मॉलेस्ट एंजियोस्पर्म. सी वोल्फिया सगळ्यात छोटा फुलपणा आहे तो, 1 मिलीमीटर इन साईज अँड युकॅलिप्टस ग्रो टू ओव्हर 100 मीटर्स. तर सगळ्यात उंच एंजियोस्पर्म युकॅलिप्टस म्हणजे निलकेरी आणि सगळ्यात छोटा वोल्फिया. ओके, चलो तर नेक्स्ट. एंजियोस्पर्म्स आर डिवायडेड इंटू 2 क्लासेस. एंजियोस्पर्मचे 2 भाग आपण पाहतो. एक आहे डायकॉटिलिडॉन, एक असतं मोनोकॉटिलिडॉन. तर डायकॉटिलिडॉन द्विबीजपत्री, त्याला आपण मराठीत म्हणतो. दीज प्लांट्स हॅव 2 कॉटिलिडॉन्स इन देअर एम्ब्रियो. दे हॅव अ टॅपरूट सिस्टम अँड द स्टीम इज ब्रांच्ड. सी, आता ही आकृतीच बघा तुम्ही, राईट. तुम्हाला माहिती आहे सूर्यफूल दिसतं. सूर्यफूलच्या बिया तुम्ही बघितल्या असाल ना, तर सूर्यफूलची जी बी असते ना, त्याचे असे 2 भाग होऊ शकतात का? 2 सेम भाग होऊ शकतात? यस, होतात. म्हणून याला आपण म्हणतो डायकॉटिलिडॉन. बी म्हणजेच काय, त्याचं एम्ब्रियन, त्याचे 2 समान भाग होतात. यस, ठीक आहे. आता यांचे भाग पुढे बघा. दॅट इज अ टॅपरूट सिस्टम. सी, दिस इज अ टॅपरूट ना, लहानपणी पण आपण शिकलेलो असतो. दिस इज अ टॅपरूट, मुख्य याच्यापासून हे बाहेर निघाले. दिस इज अ टॅपरूट सिस्टम. ओके, येस. अँड द स्टीम इज ब्रांच्ड. यस, ही खोड आहे आणि याला अशा शाखा आहेत ना. सी, दिस इज branched. Leaves show reticulate venation while the flowers show tetra or pentamorous symmetry. ओके, आता टेट्रा और पेंटामोरस म्हणजेच काय? एक तर 3 पानं 3च्या पटीत किंवा 5च्या पटीत हे काय असेल तुम्हाला पानं बघायला मिळेल. ओके, vascular bundles are co-joint, collateral and open type. Cambium is present between the xylem and phloem for secondary growth. Xylem आणि phloem च्या मध्ये पेशींचा एक समूह असतो, दॅट इज कॅम्बियम, आणि त्याच्यामुळे याची हुबी पण आणि आडवी ग्रोथ पण होत असते, राईट. इन डायकॉट सेकंडरी ग्रोथ इज कॉमनली फाउंड. आणि डायकॉटिलिडॉन्स मध्ये सेकंडरी ग्रोथ बघायला मिळते. तर सेकंडरी ग्रोथ कोणामध्ये बघायला मिळते? तर दॅट इज डायकॉटिलिडॉन. एक्झाम्पल कोणते आहेत? हेलियांथस म्हणजे सनफ्लावर, हे शास्त्रीय नाव दिले तर. हिबिस्कस, रोजा सायनेन्सिस, चायना रोज, जास्वंद, हे सगळे काय आहे? डायकॉटिलिडॉन्स आहेत. ओके, नेक्स्ट आता मोनोकोट्स. मोनोकोट्स म्हणजेच काय की यांचं बीचे 2 समान भाग होत नाही. दीज प्लांट्स हॅव अ सिंगल कॉटिलिडॉन इन देअर एम्ब्रियो. दे हॅव ॲडव्हेंशियस रूट सिस्टम. ॲडव्हेंशियस म्हणजेच काय? सी, तंतुमुळे, गुच्छाच्या गुच्छ आहे ना. येस, अँड स्टीम इज रेअरली ब्रांच्ड. ब्रांच नसते, सरळ असते, राईट. लीव्स जनरली हॅव श्रिदिंग लीफ बेस अँड पॅरलल व्हॅनेशन वाईल द फ्लावर्स आर जनरली ट्रायमॅरस. ठीक आहे, ट्रायमॅरस 3च्या पटीमध्ये. आणि पॅरलल व्हॅनेशन म्हणजेच काय? हे जे पण पानं आहेत ना, सी लाईक दिस, हे पानं असेल ना ते लाईक दिस, त्यांचे जे आतमध्ये जे तंतू ना हे एकमेकांना पॅरलल असतात. आता सपोज मी हे लीफ काढली, तर हे लीफ मध्ये जे असेल हे लाईक दिस इज अ पॅरलल व्हॅनेशन. ठीक आहे. Yes, the vascular bundles are co-joint, collateral and close type. In monocot, except few plant, secondary growth is absent. यांच्यामध्ये द्वितीय हे होत नाही. का? कारण झायलम अँड फ्लोएमच्या मध्ये हे राहत नाही, कॅम्बियम राहत नाही. एक्झाम्पल झियामेस. झियामेस म्हणजे मक्का, सोरगम, ज्वार, गहू, तांदूळ, हे सगळे काय आहेत? मोनोकॉट्स आहेत. कांदा. ओके, चलो. सो हे झालं तुमचं प्लांटचं. आता एक इम्पॉर्टंट पॉईंट हे घ्या, प्लांट लाईफ सायकल अँड अल्टरेशन ऑफ जनरेशन. लाईफ सायकल ऑफ प्लांट इन्क्लुडेड 2 फेजेस. बघा, कोणतेही वनस्पतीचे 2 फेजेस आपण बघतो. और डिस्टिंक्ट जनरेशन, नेमली स्पोरोफाईट म्हणजे ते काय असतात? डिप्लॉइड 2 अँड गॅमेटोफाईट हॅप्लॉइड N. Some special diploid cells of sporophyte divide by meiosis to produce haploid cells. Some special diploid जे आहेत ना, येस, डिप्लॉइड म्हणजेच काय की सेम. आता डिप्लॉइड म्हणजेच काय की 2N. आता आपण म्हणतो ना 2 मेल आणि फिमेल गॅमेट एकच, तर 2N एकत्रित आहे डिप्लॉइड. आणि यांचं सेल डिव्हिजन होऊन ते काय तयार करतात? 2Nचं काय होऊन जातात? हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. हॅप्लॉइड म्हणजे एकच, राईट. दीज हॅप्लॉइड सेल डिवाइड mitotically to give rise to gametophyte. The gametophyte produce male and female gametes which fuse during fertilization to produce diploid zygote. आणि अगेन आता हे जे आहेत यांचं पण परत हे फ्यूज होतात, अगेन इट गिव्ह टू डिप्लॉइड.
अगेन हे वेगळे होतील हॅप्लॉइड. येस, अशा प्रकारे डिप्लॉइड झायगोट. कारण की कधी पण मेल आणि फिमेल जेव्हा प्रजनन होईल, मेल फिमेल फ्यूज होईल तेव्हाच झायगोट तयार होतो ना. आणि जेव्हा मेल पार्ट आहे, लक्षात ठेवा गॅमेट आहे तर दिस इज एन, दिस इज मेल पार्ट, तर हे काय आहे, दिस इज हॅप्लॉइड, दिस इज हॅप्लॉइड. हे फिमेल पार्ट आहे. आता मी तुम्हाला हॅप्लॉइड आणि डिप्लॉइडचे एक एक्झाम्पल देऊन देते. दिस इज अगेन हॅप्लॉइड बिकॉज एन. पण जेव्हा दोघांमध्ये फर्टिलायझेशन होतो, हे एन एन एकत्रित आलं, दिस इज कॉल्ड ॲज अ 2n. बरोबर, 2n. तर हे काय झालं आता, डिप्लॉइड. राईट. आता हे डिप्लॉइड स्टेज, तर असंच अल्टरेशन ऑफ जनरेशन, कधी डिप्लॉइड हॅप्लॉइड असं चालू असतं. इट डिवाइड बाय मायटोसिस टू फॉर्म डिप्लॉइड स्पोरोफाइट. ओके. द स्पोरोफायटिक अँड एक मिनिट, द स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक जनरेशन जनरली ऑकल अल्टरनेटली इन द लाईफ सायकल ऑफ प्लांट. असंच चालू असतं डिप्लॉइड हॅप्लॉइड. दिस फेनोमेना इज कॉल्ड ॲज अल्टरेशन ऑफ जनरेशन. ओके. जे स्पोर्स असतात, स्पोरोफाइट असतात, दे आर 2n डिप्लॉइड असतात. आणि मग हॅप्लॉइड जे स्टेज असतात देट आर गॅमेटोफाइट. आणि गॅमेटपासूनच काय होतं, एन एन, त्याच्यापासून हे स्पोर तयार होतो. मग इथून एक नवीन फूल तयार होईल, फळ तयार होईल, बिया तयार होईल. ते जे असेल ते परत एन असेल, परत हे असं सायकल सुरू असेल. तर दिस इज कॉल्ड ॲज अल्टरेशन ऑफ जनरेशन. ओके. येस. सो हे एक लक्षात ठेवा. आता बघा, डिस्टिंक्ट अल्टरेशन ऑफ दिस टू जनरेशन इज अब्सॉर्ब्ड बाय ब्रायोफाइट्स अँड टेरिडोफाइट्स. In gymnosperm and angiosperm, gametophyte is much reduced and exists within saprophyte. ठीक है. In algae, based upon the nature of dominant phase in life cycle, it is called haplontic, diplontic and haplodiplontic life सायकल. आणि हे खास करून अल्टरेशन ऑफ जनरेशन ब्रायोफाइट आणि टेरिडोफाइट्स मध्ये बघायला मिळते. जिम्नोस्पर्म अँजिओस्पर्म मध्ये हे आतमध्ये, स्पोरोफाइटच्या आतमध्येच एक घटत म्हणजे घडत असतं, तिथे ते हे डिस्टिंक्ट तुम्हाला वेगळं बघायला भेटत नाही. ओके. सी दिस. ओके. बघा, गॅमेट्स 1n, हा आला एक मेल फिमेल फ्यूज झाले 2n. येस. सेप्रोफाइट 2, एक नवीन वनस्पती तयार झाली. यांचे परत स्पोर्स बाहेर पडले. येस, या स्पोर्स पासून एक नवीन, सी दिस चक्र सुरू आहे. येस. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवणार. येस. सो हे एक पॉईंट तुमच्यासाठी एवढं महत्त्वाचं नाही आहे. फक्त डिस्टिंक्ट कोणामध्ये दिसतं तर ब्रायोफाइट आणि टेरिडोफाइटमध्ये. ठीक आहे. ठीक आहे. आणि हे बघा, इन ब्रायोफाइट हॅप्लॉइड गॅमेटोफाइट इज डॉमिनंट, विच इज डॉमिनंट हॅप्लॉइड. ठीक आहे. येस. आणि इट इज फोटोसिंथेटिक इंडिपेंडेंट थायलॉइड और इरेक्ट फेज. सप्रोफाइट इज शॉर्ट लिव्ड मल्टीसेल्युलर अँड डिपेंड टोटली ऑन द पार्शली ऑन गॅमेटोफाइट फॉर न्यूट्रिशन अँड एनकरेज. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, गॅमेटोफाइट. आणि वेर इन टेरिडोफाइट स्पोरोफाइट इज डॉमिनंट. हे मी ओके. चलो. सो हे आता एवढं लक्षात ठेवायचं आहे. आज पण आपण क्वेश्चन दिले आहेत सेम. ठीक आहे. सो आन्सर्स त्याचा प्रयत्न करा मला नक्की, म्हणजे मला कळेल का तुम्ही शेवटपर्यंत लेक्चर बघत आहेत. यस. चलो. आणि असं मधूनच सोडू नका, बऱ्याचशा गोष्टीच्या पुस्तकात वाचत नाही, इथे दिलेली आहेत. ठीक आहे. चलो. सो मग भेटूयात उद्या. ॲनिमल किंगडम असेल आणि नक्की व्हिडिओ शेअर करत चला. ठीक आहे. सबस्क्राईब, शेअर.